वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. कशात तुम्ही सगळे बरे आहात ना? सो गाईज, आज मी खूप एक्सायटेड आहे कारण की आज आपण चाललो आहोत गावी म्हणजे गणपतीला. आणि काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. फक्त 2 दिवस राहिलेत गणपतीसाठी. आणि आता कोकणामध्ये खूप गर्दी होणार आहे रोडवरती सगळीकडे म्हणून आम्ही आता लवकर निघतो. सकाळचे 5:30 तर वाजलेले आहेत. आणि आता बॅग सगळे लोड करतो आहे गाडीमध्ये. आय होप आम्हाला जास्त ट्रॅफिक नको भेटू दे कारण की सकाळी निघालं तरी नाही नसतं जास्त. पण गणपती तुम्हाला माहिती आहे की ट्रॅफिक असणं हे कोकणामध्ये मॅन्डेटरी आहेच. तर तुम्हाला तर मी दाखवतो लगेच किती आहे बघा, हे कसं आपण लोड करायचं आहे. तर बॅगा बघा, तुम्ही बॅगा बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 बॅगा आहेत. आणि सगळ्यात मेन विषय तर हा आहे, मला ठेवायचं कुठे कळत नाही. आता बघू, आता आपण बॅग भरताना कळेल. खूप झालेलं आहे बघा. काही सामान बघा केवढं इथे. ती जागा फुल भरलेली आहे. नशीब हे गॅप आहे ते, म्हणून हे सगळं राहिलं आहे. सामान इथे मागे पण खूप आहे, पूर्ण पॅक झालं. ट्रॅफिक खूप लागले, गाड्या बिड्या बंद पडल्या, खूप गाड्या बंद पडल्यात कारण की स्लोप पण आहे. गाड्या लगातार लाईनीत बंद पडल्यात सगळं. सगळ्या गाड्या बंद पडल्या, स्लोपमुळे जास्त पडले. एक उडाले, काहीतरी ऑइल उडाले. लोक थांबली होती तिथे अक्षरशः. ऑइल जळायचा वास येतोय त्याच्या, त्यांच्या गाडीचं ऑइल जळलंय. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. सो गाईचं आम्ही जेवायला आलो आहे. आस्वाद हॉटेलमध्ये, शिरकलच्या मागेच आहे. झोपून गेलेलो, खूप भूक लागली, आता जेवतो. गाडीची हालत बघा, काय वाट लागली रस्त्यांमुळे. टायरची ती वाट लागली फुल. हवा कमी वाटते वाटतं. तर गाईच आता आम्ही आजीच्या घरी पोचलेलो आहे. आणि आता इथून आम्ही जाणार आहेत आमच्या गावी बुरुंडीला. आता किती वाजलेत? 2 वाजलेत. इकडून डायरेक्ट आता ह्या लोकांना आम्ही ड्रॉप केलं आहे. आता आपण चाललो आहोत बुरुंडीला. वातावरण खूप चांगलं आहे, पाऊस पण पडतो इथे खूप. चलो बाय बाय, मिलते. तर गाईज आता आपण निघालेलो आपल्या गावी जायला, बुरुंडीला. ह्या लोकांना ड्रॉप केले इथे. आता आपण जा रहे अपने गाव. सो गाईस बघा, आता एवढं झालेलं आहे. हे आपण मुंबईवरून आणलेलं, ते मागून आम्ही फुल कनेक्शन घेतलेलं आहे. आणि इथे आपण खाली फोकस लावलं म्हणजे कसं गणपती इथे आपलं आलं या पोझिशनवरती, मागे त्याच्या फोकस चांगला वाटेल. आणि आपण या फुलाच्या ह्याच्यावरून लाईट सोडलेले आहेत आपल्याला. आणि 2 फोकस घ्यायचे, तिथे एक आणि इथे. हा फोकस आहे पण हा जरा जुना आहे म्हणून याचा काय एवढं फ्लॅश नाही येते, पण येतो आहे. पण एवढं पण काय वाटत नाही आहे. बघू आपण संध्याकाळी. आणि एवढं तर झालेलं आहे, बघू अजून काय असं वाटतंय. तर गाईस आता आधी डेकोरेशन तर झालेलं आहे आणि मागचं बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा, कपडे. आणि आता आम्ही जाणार आहोत गणपती घ्यायला खाली.
त्यानंतर मग आम्ही सगळे एकसाथच जातो गावचे गाडीमधून घेणं तुम्हाला दाखवतोच मी, बघा तुम्ही किती मजा येते ते. आणि ही सगळी तयारी झालेली आहे पाटाची ठेवणारी. आणि हे असं गावी सगळ्यांच्या गावी असंच असतं, पावलं ठेव करतात गणपती यासाठी. आहे बघा, बघू शकता तुम्ही असे पूर्ण पावलं इकडे अशा आतमध्ये पर्यंत जातात. आणि इथे आपलं हा सेटअप आता पूर्ण दाखवणार तुम्हाला, नंतरच दाखवू. तर गाईच आता आपण गणपती घ्यायला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बघा केक करून गणपती आणतात. आणि हा बघा मूर्त. हो फक्त बसवता ना ब्लॉग बनायचं आता उलटा बाजूलाच बस. फिरायला नाही भेटणार. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, आणि देवाशी ठेवा. मोरया. खाली मोरया. पाया डोळ्याला लावताय, थोडं थोडं लाव, त्याच्या लाव दादाच्या आणि आरती कर. गणपती बाप्पा मोरया. तांदूळ टाक, फुल ठेव. ओम गोविंदाय नमः. तिसरे चौथे पाणी खाली सोडा. गोविंदाय नमः विष्णू, गोविंदाय नमः विष्णू नमः. हात जोडून घ्या. वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषाय नमः, नमः वामोदयाय नमः, संकर्षणाय नमः, ओम अनिरुद्ध वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षयाय नमः, नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम पिंडाय नमः, हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम प्रणवस्य परब्रह्म श्री परमेश्वरी. पंचमात्यानि दीपं समर्पयामि. डोंगराची जुडी तुझी.